चालू आहेत, परंतु 3-4 टँकरच चालू आहेत. पण जशी मागणी येईल तशी आम्ही प्रांतालाच अधिकार दिलेले आहेत, कलेक्टरकडे अधिकार ठेवलेले नाही आहेत. आणि नंतर तीव्रता वाढेल तर नंतर तो अधिकार प्रांताच्या ऐवजी आम्ही तहसीलदारला देऊ. म्हणजे त्या गावातल्या सरपंचांना, ग्रामस्थांना आणि सहकारी मित्रांना मागणी करायला सोपं जाईल. अशा प्रकारे त्या संदर्भातले आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण चर्चा केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये चारा टंचाई सध्या साधारण जो आढावा कलेक्टरांनी घेतलेला आहे, त्यांनी सांगितलं की 115 दिवस चारा पुरेल असं ॲव्हरेज जिल्ह्याची स्थिती आहे. तथापि काही ठिकाणी मार्चमध्ये चारा टंचाई होण्याची शक्यता आहे. जिथं चारा टंचाई होईल तिथं आपण मदत पुनर्वसन विभागाकडून आपल्यातले काही, मला वाटतं 5 तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत आणि काही महसूल मंडळ आहेत ती पण आपली महाराष्ट्रामध्ये काही 1000 वर काही मंडळ आपण घेतलेली, तशी आपल्यातली पण जिथं तीव्रता जास्त आहे तशा प्रकारची मंडळं घेतलेली आहेत असं लक्षात आलं आणि त्यांचं काम चाललेलं आहे. पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या करता आतापर्यंत निवड केली आणि चारा निर्मितीच्या करता DPC मधून देखील 7 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारे त्यांनी हे पण केलं, पेरणी पण केली असं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानतळाच्या संदर्भामध्ये चिमणी काढली, परंतु विमान आज पण उतरत नाही. कलेक्टरनी मला असं सांगितलं की सध्या वॉल कंपाऊंडचं काम चाललेलं आहे. जिथनं प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूचं एक काम चाललेलं आहे आणि एअरस्ट्रीप ती पण एक चांगली करण्याचं काम चाललेलं आहे. या 3 गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईजची उतरतील. ते 2च किलोमीटर आहे फक्त धावपट्टी. मोठी धावपट्टी पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठंही जागा नाहीये. मागं एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी तिथं आपण पैसे 40 का 50 कोटी रुपये दिले होते, पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला असं. सॉरी माळढोक पक्षामुळे. तर माळढोक पक्षीच दिसत नाही म्हणे. आता ते जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणं तरी बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री माळढोक पक्षी दिसत नाही असं सांगतात. परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कुणालाच माळढोक पक्षी त्या परिसरामध्ये दिसलेला नाहीये. परंतु तो वेगळा मुद्दा आहे. केंद्र सरकारने अशी काही प्राणी, पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांचं जतन करण्याच्या करता, त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्या करता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे तिथलं काम मला थोडंसं अडचण झालेली आहे, मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मान्य करतो. परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी जी काही विमानं यायची ती यावीत आणि त्याच्यातनं सोलापूरकरांना मदत व्हावी ही भावना आहे. त्या संदर्भात पोलीस विभागाने पण कुणी पण असं प्रकारचं ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था किंवा 2 समाजात तेढ निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोललेत काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असतं त्या पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजे. सरकार बरखास्त करा किंवा सरकार मुख्यमंत्री DCMने राजीनामा द्यावा वक्तव्य केलं. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कसं होतं नाही, आपल्याला पत्रकार म्हणून पटतं का? एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा? आता प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही.